Hello friends, I am Mrs. क्षिप्रा विजय ओहोळ, क्षिप्रा जाधव. जेव्हा आपलं सेशन सुरू झालं होतं मीन्स ऑनलाईन लॉकडाऊन सुरू झाल्यानंतरनं सगळ्यांना असा प्रश्न पडला की आता क्लासेस कसे होणार, स्पेशली 9वी-10वीचे आपण काय करायचं, कसं करायचं. मग त्यावेळेस असं सुरू झालं होतं की झूम मीटिंग किंवा ऑनलाईन क्लासेस किंवा जे असं अशा काहीतरी ह्याच्याने सुरू करायचं. परत त्याच्यानंतर असा प्रश्न पडला की आपण आता कसं सुरू करायचं, म्हणजे आपल्याला गायडन्स फ्रॉम वेअर शॅल वी गेट द प्रॉपर गायडन्स. ॲट दॅट टाईम in our school we got information that Creative Computers are arranging a session for the teachers to participate. Then we thought that ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, चला बघू तरी. म्हणलं निदान काहीतरी गायडन्स नक्कीच नाही, कारण मिसाळ सरांसोबत आमचा टायअप किंवा मिसाळ सर स्पेशली क्रिएटिव्ह कॉम्प्युटर टीम अँड लर्निंग प्ले ह्यांचं चांगलं खूप जुने संबंध आहेत आणि चांगले असल्यामुळे मग आम्हाला असं वाटलं की ठीक आहे चला. आणि त्याआधी मी एक 8-10 दिवसाचं एक वेबिनार अटेंड केला होता, ऑनलाईन वेबिनार, आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सगळी माहिती समजली होती. पण मग असं वाटलं होतं की आता मिसाळ सर आहेत तर मग आपले जेवढे काय क्वेरीज राहिले होते मागच्या वेळेस किंवा आधीच्या वेबिनारमध्ये, तर हे सगळे आता सरांकडनं मला कवर करता येतील किंवा माझे सगळे जे काही अडचणी आहेत ते सगळ्या दूर होतील. त्या हिशोबाने मग मी इथं माझं नाव एनरोल केलं आणि खरंच खूप मदत झाली मला ह्या सगळ्या गोष्टींची. म्हणजे झूम मीटिंग आणि सायमल्टेनियसली चाललं होतं की सरांचं इथं सेशन झालं की मग त्याचा आम्ही डेमो आमच्या क्लासच्या मीटिंगमध्ये, जेव्हा आम्ही मुलांसोबत झूम मीटिंग अरेंज करायचो, शेड्यूल्स अरेंज करायचो, त्याच्यामध्ये मग त्यावेळेस मग आम्ही इथं जे काही शिकायचो ते तिथं अप्लाय करत होते. स्पेशली मी माझंच सांगते की इथून काही शिकलं, नवीन काहीतरी आम्ही शिकलो किंवा नवीन काहीतरी टेक्निक शिकली तर मग आम्ही ते सगळं आमच्या मुलांवरती आम्ही ट्राय करून बघायचं आमच्या त्या मीटिंगमध्ये. सो इट वॉज रिअली अ कूल थिंग दॅट वेन एव्हर वी लर्न एनिथिंग, जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली आपण करत नाही तोपर्यंत ते समजत नाही आणि समजल्याशिवाय त्याची रुजून राहत नाही. आणि मग हे असं आमच्यासोबत घडत गेलं की इथं आज दुपारी जर आम्ही 3 ते 5च्या क्लासमध्ये जर काही शिकलं की लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही ते आमच्या जे झूम मीटिंग असायचे, क्लासेस असायचे, ऑनलाईन क्लासेस, तर आम्ही तिथे ते अप्लाय करत होतो. आणि मग त्याच्यामध्ये मग काही चुकत होतं किंवा काही राहत होतं, मग त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होत होतं आणि मग त्यामुळे ते स्टेप बाय स्टेप आम्ही ह्या सगळ्या गोष्टींवरती मूव फॉरवर्ड होत गेलो. आणि इट वॉज रिअली गुड की सरांसोबत खूप चांगला अनुभव होता. 15 दिवसाचं सेशन आहे म्हणता ऑलमोस्ट 17-18 दिवस झाले आणि अजून सर आम्हाला असेच गाईड करतील अशी अपेक्षा आहे. ह्याच्यामध्ये सरांनी अगदी बेसिकपासनं सुरुवात केली घ्यायला, की असं म्हणले नाही की नाही आता तुम्ही ऑलरेडी टीचर्स आहात अँड यू शुड हॅव अ नॉलेज ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे असं काहीच नव्हतं सरांमध्ये आणि एकदम बेसिकपासून त्यांनी सुरुवात केली. राईट फ्रॉम हाऊ टू कंपोज अँड ईमेल, दिस वॉज समथिंग. म्हणजे सरांच्या पेशन्ससोबत, म्हणजे मी जेव्हा माझ्या कलिगसोबत आम्ही डिस्कशन करायचो त्यावेळेस खरंच आम्हाला सरांचे पेशन्सची खरंच जबरदस्त आहे. आणि एवढे पेशन्स सर घेऊन शिकवत आहेत ह्याला खरंच हॅट्स ऑफ. मी खूप शिकले सरांकडनं ह्या पूर्ण 15 दिवसाच्या ह्याच्यामध्ये. अदर दॅन ऑल दीज टेक्निकल थिंग्स, म्हणजे एकच प्रश्न कितीतरी वेळेस रिपीट होत होता, कितीतरी दिवस रिपीट होत होता, पण सरांनी एकदासुद्धा त्यांच्या बोलण्यातलं किंवा असं कधी असं जाणवलं नाही आम्हाला की नाही तुम्ही हे आपलं झालेलं आहे आणि तुम्ही कशाला रिपीट करताय. कारण मी खूप सेमिनार्स, खूप वेबिनार्स मी फॉलो करते यूट्यूबवर किंवा पर्सनलीसुद्धा. आणि त्यामुळे मग असं कधी मी बरेचसे असे टीचर्सला बघते की आपण एखादं जर पॉईंट रिपीटेड जर घेतलं तर ते असे म्हणतात नाही आमचं आधीचं आहे ना, तिथं झाले, तिथं जाऊन पहा, असे ते डायरेक्टली बोलतात. पण सर असं कधीच बोलले नाही. आणि एकदम बेसिकपासनं म्हणजे जीमेल तुमचं ईमेल ID तुम्ही कसं तयार करायचं इथून सरांनी घ्यायला सुरुवात केलं होतं. ऑल द छोट्या गोष्टी आहेत, जे पर्टिक्युलॅरिटीज आहेत ते सगळे सरांनी कवर केलं. झूम मीटिंग सुरू केली. फर्स्ट झूम मीटिंगमध्ये तुमचे जे काही छोट्या गोष्टी आहेत, तुम्ही तुमचं टीचिंग तुम्ही किती चांगल्या प्रकारे करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही काय तुम्ही स्वतःच ॲड करू शकता, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या. आफ्टर झूम मीटिंग ही टर्न टुवर्ड्स ईमेल, जीमेल वगैरे. तिथेसुद्धा सरांनी बऱ्यापैकी सगळं काही कवर केलं. म्हणजे आम्हाला माहिती होतं की आम्हाला मेल येतात किंवा आम्ही मेल सेंड करतो वगैरे, पण सेटिंगमध्ये जाऊन काय बाकी असतात हे सगळ्या सरांनी क्लिअर केलं. त्याच्यानंतर सरांनी गुगल फॉर्म ही खूप छान कन्सेप्ट, मीन्स वी आर लॉंगिंग फॉर दिस टू लर्न, वी वर लॉंगिंग फॉर दिस टू लर्न की गुगल फॉर्म काय असतं, कसं असतं. शिकले होते पण त्याच्यामध्ये अजून बऱ्यापैकी ड्रॉबॅक्स असतात किंवा क्वेरीज असतात, ते राहून गेल्या होत्या खूप साऱ्या.
मग ते सरांनी इतकं छान क्लिअर केलं. त्याच्यानंतर गुगल क्लासरूम, हे सेशन सुरू होण्याआधीच मी आमच्या शाळेच्या भोर मॅम आणि रे मॅमसोबत मी डिस्कस केलं होतं गुगल क्लासरूमसोबत बाबत. पण त्याच्यानंतर सरांनी खूप छान इथं एक्सप्लेनेशन केलं आणि खूप छानरित्या आम्हाला समजावून सांगितलं. गुगल क्लासरूम, गुगल फॉर्म हे खूप गरजेच्या गोष्टी आहेत आणि खूपच छान सांगितलं. त्याच्यानंतर काइंड मास्टर्स मोस्ट ऑफ आपण यूज करतोच काइंड मास्टर्स, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कसे तुमचं इम्प्रोव्हायझेशन करू शकता असं सरांनी पण सांगितलं, नितीन सरांनी सांगितलं, अर्चना मॅमनी सांगितलं. इट वॉज अ व्हेरी गुड सेशन ऑफकोर्स. त्याच्यानंतर सरांनी आम्हाला कितीतरी ॲप्सबद्दलची माहिती सांगितली. हे असे काही काही गोष्टी असतात ते बऱ्यापैकी म्हणजे खूप सारे असे कोणी सांगत नाहीत की हे सगळ्या ॲप्स वगैरे असतात किंवा हे तुम्ही फॉलो करा किंवा हे तुम्ही एक्सप्लोअर करा. पण सरांच्या बोलण्यात नेहमी येते की तुम्ही एक्सप्लोअर करा. जे काही असेल, जे काही तुम्ही शिकताय वगैरे ते सगळं तुम्ही एक्सप्लोअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही. आणि मला खूप एक चांगली सवय लागली ह्या सेशनमुळे की मी कुठलंही ॲप ओपन करते किंवा कुठलंही ॲप्लिकेशन काहीही असू दे जे ऑलरेडी आहेत किंवा मी डाउनलोड करते, मी आधी त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन सगळं चेंज करते. इव्हन माझ्या मोबाईलच्या सेटिंग्स जे मी आत्तापर्यंत कधी पाहिल्या नव्हत्या ते मला सरांमुळं आधी सेटिंगमध्ये जायचं. आणि सेटिंगमध्ये काय काय असतं, आपल्या हातामध्ये एक डिव्हाइस आहे, हा खूप छान डिव्हाइस आहे, पण आपण त्याचा उपयोगच करून घेत नाही आणि आपण त्याच्यामध्ये शिरतच नाही. तर सरांमुळं मला समजलं की सेटिंग ही खूप महत्त्वाची असते आणि सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही जर त्याच्यामध्ये आपण जर सेटिंग एक्सप्लोअर केलं तर सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात. हे मला ह्या सेशनमध्ये समजलं. ऑफकोर्स त्याच्या पुढे जाऊन एक खूप चांगली गोष्ट सरांचं अशी वाटली की सरांनी स्वतःहून विचारलं आम्हाला की तुम्हाला अजून काय हवं आहे, काय शिकायचं आहे. अशी मी कुठलेही एकही मी सेमिनार किंवा असं सेशन पाहिलेलं नाही आहे की तिथून स्वतःहून होस्ट विचारतात पार्टिसिपंट्सला की तुम्हाला काय शिकायचं आहे अजून किंवा तुमच्या क्वेरीज काय आहेत किंवा तुम्हाला अजून काय शिकूशी वाटतं. पण सरांनी हे आम्हाला स्वतःला विचारलं आणि ब्लॉग म्हणा किंवा पॉवर पॉईंटचे जे ॲडव्हान्स फीचर्स आहेत जे आम्हाला शिकायची इच्छा आहे तर सर ते सुद्धा आमचे क्वेरीज क्लिअर करणार आहेत. आणि ह्यापेक्षा जास्त काय हवं, म्हणजे आम्हाला कंटेंट मिळालेलं आहे. आता आम्ही हे सगळं कंटेंट सगळं जमा करून आम्ही मुलांपर्यंत पोहोचवणं ते काम आमचं आहे. पण आम्ही आता स्वतः खूप प्रिपेअर आहोत की येणाऱ्या काळामध्ये लॉकडाऊनमध्ये माहीत नाही कधी उघडेल कधी नाही, पण एक खूप अशी म्हणजे पॅरेंट्सच्या मनामध्ये पण गोंधळ आहे आणि टीचरच्या मनामध्ये जास्त गोंधळ आहे की लॉकडाऊनमध्ये आम्ही शिकवायचं कसं, मुलं शाळेत येत नाही आहेत तर मग आम्ही कसं करायचं. जेव्हा मुलं आमच्यासमोर असतात तेव्हा आम्ही खूप छान त्यांना प्रेझेंट करू शकतो. वी कॅन प्रेझेंट देम व्हेरी नाईसली, बट इफ दे आर नॉट इन फ्रंट ऑफ अस देन हाऊ कॅन वी डू इट. आणि मग ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे ड्यू टू दिस सेशन की खूप छान पद्धतीने आम्ही आमचे ऑनलाईन सेशन इंटरेस्टिंग करतो आहेत, मुलांना इंटरेस्ट येतो आहे. सर जसं आमच्याकडनं गुगल फॉर्म म्हणजे क्विज वगैरे घेतात तसं मी नेहमी मुलांकडनं क्विजेस वगैरे घेऊन घेते आणि इंटरेस्टिंग वाटतं, मुलांना बोर होत नाही आहेत अँड दे आर कनेक्टेड विथ अस, कनेक्टेड विथ द टॉपिक, कनेक्टेड विथ द सब्जेक्ट. सो दिस इज रिअली अ व्हेरी नाईस थिंग. खूप छान शिकायला मिळालं आम्हाला आणि असंच आम्हाला पुढंसुद्धा तुम्ही मार्गदर्शन करावं. युअर गायडन्स इज ऑलवेज ॲप्रिशिएटेड. आणि आम्हाला चांगलं वाटतं की क्रिएटिव्ह टीमनी संपूर्ण क्रिएटिव्ह विथ द होल पेशन्स त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला हँडल केलेलं आहे, माइंड ब्लोईंग, हॅट्स ऑफ. थँक्यू आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल आणि आम्हाला टेक्नोसेवीमधनं ॲडव्हान्स टेक्नोसेवीकडे घेऊन जाण्याच्या तुम्ही आम्हाला जे एक मार्ग शोधून दिलेला आहे त्याच्यावर आम्ही ऑलरेडी चालत आहोतच, पण तुमच्या गायडन्समुळं एक स्पीड आलेला आहे आणि एक स्पीडसोबत फक्त स्पीड नाही तर त्याला एक व्यवस्थित दिशा मिळालेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग वॉट एव्हर यू हॅव डन फॉर अस. थँक्यू.